बसवनाचे समर्थक आणि ज्यांनी त्या माध्यमातून जगाला एक शांतीचा आणि अहिंसेचा संदेश दिला असे वर्धमान महावीर, राजेशाहीच्या माध्यमातून हातात ते तलवार टाकून जगावर साम्राज्य निर्माण करणारे चक्रवर्ती सम्राट अशोक, 12व्या शतकामध्ये ज्यांनी लोकशाहीचा विचार दिला आणि सामान्य माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देणारे महात्मा बसवण्णा, बसवादी शरणगण, सांगणारे संत सेवालाल, स्वराज्याचे नायक छत्रपती शिवाजी महाराज, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र कचरे के अनर्थ का विद्येने केले, ज्ञानाचं महत्व सांगणारे ज्योतिबा फुले, राजांचे ऋषी राजर्षी शाहू महाराज, ज्ञानाची गंगा खेड्यापर्यंत आणि ज्ञानापर्यंत पोहोचवणारे कर्मवीर भाऊराव पाटील, गाव कसा असावं, गावची शाळा कशी असावी, ग्रंथालय कसं असावं, रस्ते कसे असावे, घरातली चूल कशी असावी, पळी कशी असावी आणि उलटण कसं असावं, याचा नवा विचार देणारे लोकसंत, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. या महामानवांना मी प्रथमतः अभिवादन करतो आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक, बसव चळवळीतले एक आधारस्तंभ इंजिनियर बसवराजी कणजे सर, आत्ता ज्यांनी मार्गदर्शन करून गेले या भागाचे आमदार माननीय जाधव साहेब, कीर्तनाच्या माध्यमातून बसवण्णांच्या विचाराचा वैचारिक वारसा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि प्रबोधन करणारे आमचे प्रबोधक शिवानंदजी दापसेडकर सर, प्राध्यापक दीपाली सोशे मॅडम, कधी काळी बरेच 8-10 वर्षापूर्वी ज्यांनी महात्मा बसवण्णावरती पुस्तक लिहिलं आणि विदर्भामध्ये बसवण्णांच्या विचाराला न्याय मिळवून देण्याचं काम आमचे मित्र मंगेशजी दसोडे सर, प्राध्यापक गजाननजी वाघ सर, मोहन सिरसाट सर, प्राध्यापक मंगेश भुताडे, राहुलजी गाजेवार, ज्यांच्या पुस्तकामुळे आम्ही घडलो असे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर अशोकजी मेनकुंद्रे सर, विदर्भामध्ये ज्यांनी विद्यापीठाच्या 5वीवर MA च्या अभ्यासक्रमामध्ये मध्ययुगीन राजकीय विचार प्रणाली या माध्यमातून ज्यांनी महात्मा बसवण्णांच्या विचारांना विद्यापीठाच्या पातळीवर घेऊन जाण्याचं काम केलं आणि आता राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन ते या विदर्भामध्ये कॉलेजमध्ये करतायत असे आमचे प्राध्यापक डॉक्टर राहुलजी वावगे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, साहित्य संमेलन घेतलं, आमच्या वचन अकादमीचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर सच्चिदानंद बिचेवार सर, खरं तर तेच या संमेलनाचे मुख्य प्रायोजक आहेत. त्यांना सहकार्य करणारे या भागामधले सगळे, या वाशिममधले सगळे, विडूळमधले सगळे शरण बांधव, लेखक राजीवजी जुबरे सर, माझ्यासोबत आलेले आणि वचन साहित्याचे अभ्यासक प्राध्यापक मई तंगावार सर, ज्यांनी पुण्याच्या ग्रंथालयामध्ये ज्यांनी बसवण्णांच्या वचनाचा आवाज बुलंद केला असे आमचे ग्रंथपाल पुणे विद्यापीठाचे डॉक्टर प्राध्यापक राजेंद्रजी चिपटे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, डॉक्टर वेदप्रकाश डोंगावकर सर आणि आपण इतर सर्व बुद्धिजीवी, सर्व श्रोते शरण बांधवांनो पहिल्यांदा शरणू शरणार. मला 20 ते 25 मिनिटाचा वेळ देण्यात आलेला आहे, पण विषय एवढा मोठा आहे सर. महात्मा बसवण्णा, संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या 3 संतांना, महामानवांना मला 25 मिनिटांमध्ये मांडायचं. खरं तर शक्यच नाही एवढा विषय, या विषयाची मांडणी करणं खूप अवघड काम आहे, म्हणून काही मोजके पैलू आपल्या समोर ठेवण्याचं मी काम करणार आहे. वास्तविक पाहता कुठलाही महामानव आणि कुठलेही संत परिस्थितीने घडत असतात. का घडले या विदर्भामधले संत? खरं तर विदर्भ ही संतांची भूमी आहे. बाबा म्हणते का घडले, तर गटारामध्ये पडलेला तुळशीरामाचा आवाज ऐकला आणि ते घडले. बसवण्णा का घडले, बुद्ध का घडले? परिस्थिती त्यांना घडवत असते, परिस्थितीचा परिणाम म्हणजे महामानव असतात. आणि म्हणून बसवण्णांच्या अगोदरची परिस्थिती बसवण्णाला निर्माण करण्याला कारणीभूत ठरली. गाडगे बाबाच्या अगोदरची परिस्थिती, तुकडोजी महाराजांच्या अगोदरची परिस्थिती
तुकडोजी महाराज निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरली. काळ खूप होऊन गेलेला आहे. 916-17 वर्षापूर्वीचा काळ आहे. काळामध्ये अंतर आहे, पण विचारामध्ये मात्र एक साम्य आहे. म्हणून हा संशोधनाचा विषय. बऱ्याच प्राध्यापकांनी याच्यावर संशोधन केलं पाहिजे. कारण बसवण्णांचा विचार, तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतला विचार, खंजिरीचा आवाज आणि अनुभव मंडपातला आवाज कसा एक आहे हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. गाडगे बाबांचा खराटा, गाडगे बाबांचं कीर्तन आणि गाडगे बाबांच्या कीर्तनातला आवाज आणि खराट्याची स्वच्छता आणि बसवण्णांच्या दासोहाची संस्कृती कशी एक आहे हे विदर्भामध्ये समजावून सांगण्याची आवश्यकता आहे. म्हणून बसवा पूर्व काळामध्ये अस्पृश्यता, बहुदेवतावाद, अज्ञान, गुलामी, शोषण, स्त्रीदासत्व, अंधरुढी, हुकुमशाही, अन्याय, अनाचार, दुराचार, अत्याचार, दांभिकता, हिंसा, व्यसनाधीनता, राजेशाहीची हुकुमशाही हा सगळा काळ अत्यंत भयग्रस्त, भूकग्रस्त अशा पद्धतीचा होता. विचार करा, 916-17 वर्षापूर्वीचा काळ आहे, आजचा काळ नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे बाबांचा काळ, स्वातंत्र्यपूर्व काळ, पारतंत्र्याचा, अस्पृश्यतेचा. एखाद्या माणसाला स्पर्श केला तर भांड बाटलं म्हणून वतलामध्ये टाकलं जायचं, हे मी लहानपणी अनुभवलेलं आहे. इतका परिस्थितीचा काळ हे 100 वर्षापूर्वीचा होता. 900 वर्षापूर्वीचा काय काळ असेल विचार करा. काळ कोणता आहे याच्याही संदर्भामध्ये आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे. स्त्रीदासत्व, अन्याय, दांभिकता, शिक्षणाचा अभाव, गुलामी, दैववाद, व्यसनाधीनता, हिंसा, अनाचार आणि अस्वच्छता हा काळ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे बाबांच्या पूर्वी होता. आणि मग या 3 संतांमध्ये, महामानवांमध्ये परिस्थिती सारखी आहे आणि ही परिस्थिती या महामानवांना निर्माण करण्यास कारणीभूत ठरली. म्हणून काळ एक आहे, परिस्थिती समान आहे या तिघांनाही निर्माण करण्यासाठी. हे मात्र आपण लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. पण तुकडोजी महाराज आणि गाडगे बाबा यांच्या काळापेक्षाही 12व्या शतकामध्ये प्रचंड विदारक काळ आहे. खूपच अशा प्रकारची एक शोषणाची, जुलुमाची, अन्यायाची आणि अत्याचाराची परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये महात्मा बसवण्णांना काम करावं लागलं. बुद्धांना वर्ण व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढावं लागलं, बसवण्णांना जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढावं लागलं. हा जो काळ आहे, त्या काळाच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे. म्हणून मादिराज आणि मादरंबिका यांच्या पोटी बागेवाडी या गावामध्ये 900 वर्षापूर्वी 1105 मध्ये महात्मा बसवण्णांचा जन्म झाला. काही लोक असं मुद्दाम सांगतात कर्नाटकातले संत, कर्नाटकातले संत. तुमच्या माहितीसाठी सांगतोय, महात्मा बसवण्णांचा जन्म आजच्या मंगळवेढा राज्यात झालेला आहे. म्हणून त्यांचं नातं महाराष्ट्राशी अधिक आहे हे आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. मंगळवेढा राज्यात, आजचं मंगळवेढा राज्य जे विजापूर जिल्हा, सातारा, सांगली, अर्थात इकडे सोलापूर, लातूर, उस्मानाबाद हे मंगळवेढा राज्य आणि मंगळवेढा राज्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. म्हणून क्रांतीचं पहिलं पाऊल त्यांनी महाराष्ट्रातील मंगळवेढ्यातून टाकलेलं आहे. म्हणून तर पंढरपूर, मंगळवेढा आणि बसव कल्याण ही एकाच भागामधले गाव आहेत. म्हणून मंगळवेढ्यातल्या आणि बसव कल्याणच्या वचनांचा आवाज पंढरपूरच्या वाळवंटामध्ये अभंगाच्या माध्यमातून निनादलेला आहे. हे कधी कळावं आपल्याला, आलं का लक्षामध्ये? कारण पंढरपूरच्या वारकरी संतांना वैचारिक पार्श्वभूमी तयार करण्याचं काम वचन साहित्यानं आणि अनुभव मंडपानं बसव कल्याणी मंगळवेढेच्या परिसरात निर्माण केलेलं आहे. हे पुरोगामी आज महाराष्ट्रातल्या विचारवंतांनी मान्य केलेलं आहे. म्हणून हाच प्रभाव महाराष्ट्रातल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवरती पडला. म्हणून तर गुरुकुंज मोजरीमध्ये मानव मंदिरामध्ये महात्मा बसवण्णांची प्रतिमा लावण्याचं काम राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलेलं आहे. हा भाग समजून घेण्याची आवश्यकता आहे. म्हणून तर ग्रामगीतेमध्ये बसवाचं नाव आहे. मी ग्रामगीता त्याच्यावर भाष्य पण केलेलं आहे. ग्रामगीतेमध्ये बसवण्णांचं नाव आहे. आलं का लक्षामध्ये? हा विचाराचा वारसा बघा तुम्ही. आणि म्हणून डेबोजी 19व्या शतकात 1909 मध्ये
माणिक यांचा जन्म झाला, जे पुढं राष्ट्रसंत तुकडोजी या नावानं ते ओळखले गेले. म्हणून महात्मा बसवण्णा, डेबूजी अर्थात लोकसंत गाडगे बाबा, माणिक अर्थात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, बसवचे बसवण्णा झाले. बरेच लोक महात्मा बसवण्णांना बसवेश्वर म्हणतात. कुठल्याही वचनामध्ये अर्थात कुठल्याही शिलालेखामध्ये बसवेश्वर हे नाव नाही. त्यांच्या आईनं नाव ठेवलं मूळ बसव, आणि मग बसव आरायला सुंदर होते म्हणून नाही, ते फार 900 वर्षापूर्वी जन्मले म्हणूनही नाही, कारण त्यांचं जगणं इतरांच्या जगण्याचा आधार झालं म्हणून ते महात्मा. आमचं जगणं इतरांना निराधार करण्यासाठी असतं म्हणून आम्ही महात्मा होत नसतो, पण बसवण्णांचं जगणं इतरांच्या जगण्याचा आधार झालं म्हणून महार, मांग, थोर, चांबार, साळी, माळी, कोळी, किसरी, धनगर 770 जातीचे लोक बसवण्णांच्या सोबत आले, कारण ते महात्मा झाले. ही चळवळ आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. म्हणून डेबूजी 19व्या शतकामध्ये अर्थात डेबूजी झाले लोकसंत गाडगे बाबा. आता येशीमध्ये फिरणारे काय काय करणारे संत आणि संत गाडगे बाबा संत यांच्यामध्ये फार मोठं अंतर आहे. कारण डोक्यावर फाटकं खापर, फुटकं खापर, अंगामध्ये फाटक्या चिंध्याचा ड्रेस, पायात काहीही नाही, आलं का लक्षामध्ये. आणि असा माणूस अगोदर गाव झाडतो. लोक झोपेतून उठण्याच्या अगोदर अख्खं गाव झाडतात आणि लोक उठल्यानंतर लोकांना समजतंय, अरे कोण घाण साफ केली बाबा, कोण रस्ते साफ केले बाबा. ते रस्ते साफ करणारे, स्वच्छतेमध्येच देव शोधणारे, श्रमामध्ये परिश्रमामध्ये देव शोधणारे, बघा हे नातं कसं एक आहे. असे लोक संत गाडगे बाबा. म्हणून त्यांना मी गाडगे बाबा का म्हणतो, कारण गाडगं डोक्यावर पांघरणारे गाडगे बाबा ते लोक संत होते. आणि म्हणून या गाडगे बाबांचं तत्वज्ञान मी ज्यावेळेस अभ्यासायला लागलो, अरे मला तर वाटलं की या ठिकाणी महात्मा बसवण्णांची ट्रू कॉपी म्हणजेच गाडगे बाबा आहे, तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आहे. हे सगळं किती महत्वपूर्ण विचार वचनामध्ये जे मांडले, म्हणून हे तिन्ही संत बहुजन वर्गातून आलेले आहेत. माणूस तिघांच्याही तत्वज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. माणूस, आता जे सांगितलं गेलं ना, ज्या वेळेस समाजावर अन्याय झाला, अत्याचार झाला, महिलांवर अन्याय झाले, अत्याचार झाले, त्यावेळेस देवाने जन्म घेतला नाही तर महामानवाने जन्म घेतलेला आहे. हे आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. लक्षात ठेवा. म्हणून तर बाबासाहेबांनी या ठिकाणी जन्म घेतला, म्हणून अण्णाभाऊंनी जन्म घेतला, म्हणून सावित्रीने जन्म घेतला. लक्षात ठेवा. म्हणून अंगावर शेण आणि चिखल आणि विष्ठा सहन केली, पण मुलींसाठी पहिली पुण्यामध्ये शाळा उघडली आणि स्त्रियांना शिक्षण दिलं, म्हणून तर महिलांचं प्रमाण या ठिकाणी आहे. आणि म्हणून आम्ही सावित्रिका, सरस्वती हा सुद्धा महत्वाचा मुद्दा, तो आता काढणार नाही. आणि म्हणून आम्ही सावित्रीच्या लेकी आहोत. म्हणून माता जिजाई, माता सावित्री, माता रमाई, इतकंच नाही तर चनम्मा, मलम्मा, अक्क महादेवी यांचे वारसदार आपण आहोत. म्हणून तर तुकडोजी महाराज आणि गाडगे बाबा आणि बसवण्णांच्या विचारामध्ये साम्य सावत असताना या तिन्ही संतांनी माणूस आपला केंद्रबिंदू मांडलेला आहे. मानव, माणसाच्या भोवती फिरणारं तत्वज्ञान आहे. म्हणून माणूस केंद्रबिंदू या तिन्ही विचारवंत अर्थात महामानवांचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. इतकंच नाही तर तुकडोजी महाराज आणि गाडगे बाबा यांच्या विचाराचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रावरती आणि विदर्भावरती आहे. तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की बसवण्णांच्या विचाराचा प्रभाव दख्खन देश अर्थात संपूर्ण दक्षिण भारतावर फार मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणून दक्षिण भारतामध्ये बसवण्णांच्या विचाराची अन्वयी फार मोठ्या प्रमाणावर पसरलेली आहे. तिघेही लोकप्रिय आहेत. एक अण्णा महात्मा बसवण्णा, एक लोकसंत गाडगे बाबा, दुसरे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. अर्थात या पदव्या त्यांना कोण दिलेल्या आहेत, कुठल्या सरकारनं दिल्या. आता कोण कुणाला कोशा पदव्या देते आपण पाहायला लागलेलो आहोत. अरे लक्षामध्ये याचा अर्थ लोकांनी या पदव्या दिल्या. महात्मापूर्वीचं वचन आणि वैचारिक अनुबंध कसा एक आहे हे सुद्धा समजून घेण्याची आवश्यकता आहे. म्हणून अनुभव मंडपातून ज्ञान बाबांनी सुद्धा या समाजाला बदलण्यासाठी शिक्षणाचं महत्त्व ओळखलं. म्हणून तर पंढरपुरातली संत चौकोबा धर्मशाळा बाबासाहेबांना
दान केल्याने सांगितलं, बाबासाहेब आज माझ्या बहुजन समाजाला धर्मशाळेपेक्षाही प्राथमिक शाळेची फार आवश्यकता आहे आणि म्हणून संत चोकोबा धर्मशाळा, संत चोकोबा प्राथमिक शाळेमध्ये, उच्च माध्यमिक शाळेमध्ये निर्माण झाली आणि हजारो लेकरं त्या शाळेतून शिकले. चष्मा घ्यायचा होता, चष्मा 250 रुपयाचा. गाडगे बाबा म्हणाले, मी चष्मा मला कशाला घेऊ, या चष्म्याच्या 250 रुपयामधून माझ्या लेकरांसाठी किती पाट्या विकत घेता येतील. म्हणून लेकरांच्या शिक्षणासाठी स्वतः चष्मा न घेणारे, विकत न घेणारे गाडगे बाबा बसवण्णांच्या वचनाचं नातं सांगतात. म्हणून बसवण्णा असं म्हणतात की माझा बहुजन समाज शिकला पाहिजे. म्हणून तर त्यांनी वचनकार निर्माण केले. कोण होते बावगेसर हे वचनकार? हे वचनकार 12 बलुतेदार, 18 बलुतेदार, फटके मळके सगळे स्त्रिया पुरुष हे सगळे बहुजन वर्गातले लोक 12व्या शतकामध्ये वचनकार झाले. कसे वचनकार झाले? आम्ही MA PhD पर्यंत आयुष्य घालतो शाळेमध्ये, तरी सुद्धा मला एक साधा लेख लिहिता येत नाही, अर्ज लिहिता येत नाही. असे काही विद्यार्थी आहेत. मग मला सांगा, असे काही लोक आहेत, असे विद्यार्थी आहेत 12वी पास झाले पण त्यांना नाव लिहिता येत नाही. मला कधी कधी वाटतं कोणते आचार्य गुरु नव्हते, कोणी सद्गुरू नव्हते. अरे हे तर कामगार होते, हे तर शेतकरी होते, हे तर कारागीर होते. हे सगळे लोक कसे शिकले? आणि म्हणून बसव कल्याणच्या अनुभव मंडपामध्ये प्रौढ शिक्षण वर्ग चालवला जात होता आणि शिक्षणातून महिलांना शिक्षित केलं. चर्चा होत होता, डिबेट होत होता आणि त्याच्यातून त्यांची वैचारिक उंची वाढवण्याचं काम अनुभव मंडपाने केलं. म्हणून अनुभव मंडप इज वर्ल्ड फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी असं आपल्याला सांगता येईल. अनुभव मंडप जगातलं मुक्त विद्यापीठ होतं आणि या मुक्त विद्यापीठाचे विद्यार्थी म्हणजे आमचे सगळे शरण होते. पदवीधर झाले, वचनकार झाले, महान सुधारक झाले, समाज सुधारक झाले. म्हणून शिक्षणाचा आग्रह जे गाडगे बाबांनी धरला, शिक्षणाचा, ग्रंथालयाचा, वाचनाचा आग्रह ज्या राष्ट्रसंतांनी धरला आणि तोच आग्रह 12व्या शतकात बसवण्णांनी धरलेला आहे. म्हणून ते विचारा बघून हे ज्ञान किती महत्वाचं आहे. म्हणून अरिवे गुरुचा संदेश त्यांनी दिला. म्हणून तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये सांगितलं की शाळा कशी असावी, ग्रंथालय कसं असावं, पुस्तकं कशी असावेत, चूल कशी असावी, घर कसं असावं, भांडे कसे घासावे, हे सगळं तत्वज्ञान ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि हेच तत्वज्ञान वचनामध्ये एक एक वचन ग्रामगीतेच्या ओळीशी तुम्ही तपासा, त्याच्यामध्ये वैचारिक साम्य आहे. एक एक वचन गाडगे बाबांच्या कीर्तनाशी तपासा, त्याच्यामध्ये वैचारिक साम्य आहे. आणि म्हणून अनुभव मंडप आणि गाडगे बाबांचं कीर्तन आणि तुकडोजी महाराजांची खंजिरी हे एक आहे. विषय एक आहे, वेद एक आहे, उद्देश एक आहे, संकल्पना एक आहे आणि सशक्त, उन्नत, विकसित असा समाज निर्माण करण्याचा उद्देश या तिघांचाही राहिलेला आहे. यांची ही वैचारिक भूमी, एक वैचारिक अनुबंध हा एक आहे. म्हणून या ठिकाणी वचन अनुभव मंडप, कीर्तन टोपला आणि खराटा, खंजिरी आणि ग्रामगीता, वचन, कीर्तन आणि खंजिरी हे समाजाला ज्ञानांजन देणारे माध्यम होते, समाजाला ज्ञानांजन देणारे माध्यम होते. म्हणून या तिघांनीही, वेळ होत चाललाय, या तिघांनीही व्यवस्था परिवर्तन करण्याचं काम केलं. अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अंध रूढीकडून विवेकाकडे, देवालयाकडून देहालयाकडे, ऐटखाऊकडून परिश्रमाकडे, हुकुमशाहीकडून लोकशाहीकडे, अस्वच्छतेकडून स्वच्छतेकडे, स्त्री दासत्वाकडून स्त्री समानतेकडे, अन्यायाकडून न्यायाकडे, दुराचाराकडून सदाचाराकडे आणि हिंसेकडून अहिंसेकडे नेणारे तीन महान संत म्हणजे महात्मा बसवण्णा, तुकडोजी महाराज आणि गाडगे बाबा यांनी व्यवस्था परिवर्तन करण्याचं काम केलं, राष्ट्र निर्माण करण्याचं काम केलं. आणि म्हणून या तिघांनीही भारत भ्रमण केलेलं आहे. आमचे अर्थात महात्मा बसवण्णा सुद्धा भ्रमण करत राहिले. जिथं जिथं गेले तिथं तिथं त्यांचे अनुभव मंडप, अर्थात बसवण्णांचे देवालय निर्माण झाले, अर्थात ते स्मारक निर्माण झाले. आणि म्हणून या भागामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर त्यांच्या विचाराचा प्रभाव राहिला. आणि म्हणून या तिन्ही संतांच्या विचाराचा धागा आपण सांगत असताना तिघांनी अंधरुढीवर प्रहार केले. स्त्री पुरुष समानता तिघांनी मान्य केलेली आहे. समाजाची सेवा अत्यंत महत्वाची आहे. भुकेल्यांसाठी अन्नदान ही दासवाची संकल्पना आहे. तर गाडगे बाबांनी आपल्या धर्मशाळेच्या माध्यमातून आलं का लक्षामध्ये, भुकेल्यांना अन्नदान करण्याची सोयी केली. आजही दादरमध्ये जर एखादे लोक कॅन्सरचे पेशंट वगैरे मुंबईला दादरला गेले तर 50 रुपयामध्ये त्या
गाडगे बाबांच्या धर्मशाळेमध्ये राहण्याची व्यवस्था आहे. आज अमरावती असेल, नाशिक असेल, पुणे असेल, दादर असेल, या ठिकाणी त्या संपूर्ण लोकांना, सर्वसामान्य माणसाला राहण्याची व्यवस्था धर्मशाळेच्या माध्यमातून केली. तर गाडगे बाबा असं म्हणतात, माझ्या नंतर या धर्मशाळेतल्या मातीच्या खड्यावर सुद्धा माझ्या कुटुंबाचा अधिकार राहणार नाही. बघा, म्हणजे माझ्या मृत्यूनंतर या धर्मशाळेच्या प्रॉपर्टीवर माझ्या कुटुंबाचा अधिकार राहणार नाही. आणि हीच भूमिका महात्मा बसवण्णांनी घेतली. अख्खी प्रॉपर्टी त्यांनी समाजाला दान करण्याचं काम बसवण्णांनी दासोह केलेलं आहे. मग मला सांगा, समाजासाठी मी जगलं पाहिजे, ही बसवण्णाची जी काही प्रवृत्ती आहे, तीच वृत्ती आज गाडगे बाबांच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते. हे तिन्ही संत समाजासाठी जगले. म्हणून मी सांगत असतो, जे स्वतःसाठी जगतात ते कायमचे मरतात, जे समाजासाठी जगतात ते मरूनही जगत राहतात. त्यांचा इतिहास लिहिला जातो. म्हणून मरत मरत जगणारे, मरण येईना म्हणून जगणारे आणि मरूनही जगत राहणारे हे तीनही संत आहेत. लोकसंत गाडगे बाबा, रासंत तुकडोजी महाराज आणि महात्मा बसवण्णा. म्हणून 900 वर्षानंतर या गावामध्ये त्यांच्यावरती आम्हाला व्याख्यान ठेवावं लागतं. आम्ही जर मेलो तर तिसऱ्या दिवशी घरावरचा, भिंतीवरचा फोटो आमचा काढला जातो आणि 7-12 नाव कमी होतं. बरोबर आहे की नाही? याचा अर्थ काय आहे की सेवा ह्या तिन्ही संतांच्या जीवनामध्ये फार महत्वाची आहे. कंदेसर या तिन्ही संतांनी समाजासाठी आपलं आयुष्य झिजलेलं आहे. बसवण्णाचं अख्खं कुटुंब समाजासाठी. त्यांची बहीण, आलं का लक्षामध्ये? अर्थात ते स्वतः आणि त्यांचा सर्व शरण परिवार समाजाच्या प्रबोधनासाठी त्या ठिकाणी त्यांनी आपलं आयुष्य वेचलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला या तिन्ही संतांच्या विचारामधलं साम्य जर लक्षात घेतलं तर अर्थात या तिन्ही संतांनी समाजाला बदलण्याचं काम केलं. समाजामध्ये वैचारिक परिवर्तन घडवून आणण्याचं काम केलं. समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार केला. म्हणून तर चन्नबसवण्णा म्हणतात, डोके घाण झाले तर डोक्यावरून स्नान करावे, कपडे घाण झाले तर धुवून स्वच्छ करावे आणि डोक्यातलं अज्ञान काढण्यासाठी शरणांशी अनुभव करावा. एकत्र बसावं, चर्चा करावी आणि डोक्यातलं अज्ञान काढून टाकण्याचं काम करावं. आता आम्ही एकत्र येतच नाहीये. घरातले माणसं सुद्धा असं विरोधाभास निर्माण झालेला आहे. आणि असं जर आपल्याला करायचं असेल तर जोपर्यंत तुम्ही एकत्र येणार नाही, एकत्र बसणार नाही, चर्चा करणार नाही, तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी त्याच्यावरचा एक उपाय सापडणार नाही. म्हणून एक शरण दासी दारू विक्या माराई असं म्हणतो, अरे तुम्हाला नशा करायचा आहे ना, आम्ही नशा वेगवेगळ्या गोष्टीची करतो चिपटे सर. तर दारू विक्या असं म्हणतात, तुम्हाला नशा करायचा आहे ना, तर नशा दारूची करू नका, नशा ज्ञानाची नशा करा. दारूची नशा 3 तासांनी उतरते, ज्ञानाची नशा आयुष्यभर उतरत नाही. ही ज्ञानाची नशा करा. म्हणजे काय? आता तुम्ही म्हणाल 3 तासांनी उतरते म्हणजे तुम्हाला काय अनुभव आहे का? असं काही नाही. पण लोक म्हणतात आणि त्यांनी सुद्धा सांगितलंय की नशा जर आम्हाला करायची आहे तर अनुभव मंडपामध्ये या, वचन वाचा, वचन ज्ञान घ्या, ज्ञानाची नशा करा. आणि म्हणून अल्लम प्रभू म्हणतात, वडील ज्येष्ठांचा मान राखणारा, निंदा न करणारा, परस्त्रीला माता मानणारा, सत्य बोलणारा, सदाचारी माणूस खरा ज्ञानी आहे. कपडे घातला म्हणून ज्ञानी नाही. आलं का लक्षामध्ये? मग कपडे घातला म्हणून ज्ञानी नाही. तर गाडगे बाबांच्या अंगावरती फाटके कपडे होते, पण किती सर्वश्रेष्ठ संत ते होऊन गेले. पण आम्ही कपड्यावर जातो. आलं का लक्षामध्ये? आम्ही कपड्यावर जातो, आम्ही बाह्यांगावर जातो, पण बाह्यांग नाही, अंतरंग किती महत्वाचं आहे हे तिन्ही संतांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी वचन साहित्याच्या माध्यमातून त्यांनी क्रांती केली. जे वचनाचं ज्ञान घ्या आणि वचनांच्या माध्यमातून परिवर्तन करा, हे शाळेत न जाता त्यांनी ही क्रांती करण्याचं काम केलं. म्हणून गाडगे बाबांचं कीर्तन अतिशय महत्वाचं आहे. ते गावोगाव कीर्तन करायचे, कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना बदलण्याचं काम केलं. म्हणून गाडगे बाबांचं कीर्तन आणि बसवण्णांचं वचन कीर्तन हे किती महत्वाचं आहे, आलं का लक्षामध्ये? म्हणून आज समाजाला बदलण्यासाठी म्हणून आपलं गाडगे बाबा म्हणतात, मुलांना शिक्षण द्या, पैसे नसतील तर जेवणाचं ताट मोडा जेवणाचं, हातावर भाकर खा, ताट मोडा. बायकोले लुगडं कमी भावाचं घ्या, 1000ची पैठणी घ्यायची गरज नाही, 100-200ची घ्या, पण लेकराले शाळेत पाठवा. गाडगे बाबा म्हणतात, तर महात्मा बसवण्णांनी सुद्धा सांगितलेलं आहे 12व्या शतकामध्ये की माणसाला प्रगती करायची असेल तर ज्ञानाची गरज आहे, अनुभव मंडपाची गरज आहे. किती लोकांच्या गावामध्ये अनुभव मंडप आहे, किती लोकांच्या घरी वचनाचं पुस्तक आहे. कपाट साड्याने भरले, आलं का लक्षामध्ये? पण पुस्तकाचं कपाट आहे का? ग्रामगीतेचं आहे का पुस्तक? तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेचं आहे का? बसवण्णांचं वचन आहे का? नाही. मग कसे माणसं बदलतील? कसे या मुलींना खरा बसवण्णा कळेल? डॅमेज बसवण्णा कळालाय आम्हाला.
डॅमेज बसवणं कळाला आहे, आलं का लक्षामध्ये? खरा बसवणं, न कळालेले बसवणं, ह्याच्यावर व्याख्यान द्यायचे मला. न कळालेले बसवण्णा, आलं का लक्षामध्ये? कारण बसवण्णांची जी काही परिस्थिती आहे ती सत्यशुद्ध अशा प्रकारची परिस्थिती. त्यांचं नाव काय आहे, त्यांची जन्मतारीख काय आहे, आम्ही खरे वीर सेवका लिंगायत, आम्हाला गुरु नेमकं काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी अगोदर क्लिअर झाल्या पाहिजेत, हे लहान मुलांना. आणि मग ज्यावेळी आम्ही स्पर्धा घेतो असे डॅमेज अशा प्रकारची माहिती त्यांच्याकडे जाते आणि ते निबंधामध्ये लिहितात, त्या भाषणांमध्ये लिहितात. आणि म्हणून आम्ही आमच्या पिढीला कोणते पुस्तकं द्यायला वाचनाचे, पण कोणते पुस्तकं द्यायला हा सुद्धा महत्वाचा विषय कीर्तनकार साहेब. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी शिक्षणाशिवाय माणूस धोंडा आहे असं या ठिकाणी गाडगे बाबा म्हणतात. आणि म्हणून विद्या मिळवणारे दिल्लीच्या तख्तावर राज करतात, गाडगे बाबांचं म्हणणं आहे. तर बसवण्णांनी सुद्धा सांगितलं ज्ञान मिळवा. आणि म्हणून आता एकाच मिनिटामध्ये सांगतोय, ज्यावेळेस अनुभव मंडप निर्माण झाला त्यावेळेस त्याचा अध्यक्ष कोण ही चर्चा झाली. खरं तर अध्यक्षाच्या नावावरून नंतर बसवण्णांच्या विरोधामध्ये काही लोक गेले, आलं का लक्षामध्ये? मग बसवण्णा म्हणाले या अनुभव मंडप पहिली जगातली संसद, तिचा अध्यक्ष कोण करायचं, निर्माण झाला वाद. त्यावेळेस म्हणले अहो तुमच्या जवळचा पाहुणा रावळा कुणी अशा पद्धतीची चर्चा. पण बसवण्णा म्हणाले या अनुभव मंडपचं अध्यक्षपद कुठल्या जातीच्या आधारावर, वर्णाच्या आधारावर, पाहुण्यांच्या आधारावर, कसल्याही आधारावर दिलं जाणार नाही. अनुभव मंडपचा अध्यक्ष फक्त आणि फक्त ज्ञानी, आचारवान, विचारवान याच माणसाला या अनुभव मंडपचं अध्यक्षपद दिलं जाईल. आणि मग ज्ञानी माणसाला कोण होते ज्ञानी जगामध्ये, अर्थात त्या काळामध्ये भारत भ्रमण करणारे आणि संपूर्ण ज्ञानी असलेले, एक अंगावर चाबूक ओढून घेणारे पोतराज जमातीचे अल्लम प्रभू हे ज्ञानी असल्यामुळं एका पोतराज जमातीच्या माणसाला 12व्या शतकामध्ये पहिल्या अनुभव मंडपचं सभापती करण्याचं काम, सामाजिक न्याय मिळवून देण्याचं काम 12व्या शतकामध्ये बसवण्णांनी केलं. याचा अर्थ काय आहे बघा तुम्ही, ऐका थोडं, की ज्ञानी माणसाची किंमत झाली पाहिजे. ज्ञानी माणसाला तिथं बसवलं पाहिजे सभापती म्हणून, म्हणजे ज्ञानाच्या आधारावर. म्हणून तर आमचे अक्क महादेव 300 किलोमीटरचा पायी प्रवास करून कुठे येते अनुभव मंडपामध्ये, ते काय ती उगाली का अनुभव मंडपामध्ये? कारण तिथं स्त्री सन्मान केला जात होता, स्त्रियांच्या बुद्धिमत्तेचा सन्मान केला जात होता. म्हणून तर आमचे अक्क महादेव बसव कल्याणच्या अनुभव मंडपामध्ये आले. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की अशा प्रकारे या ठिकाणी बसवण्णांचा अनुभव मंडप आणि तिथलं ज्ञान, तिथलं आचार आणि विचार आणि ग्रामगीतेमधलं ज्ञान आणि गाडगे बाबांच्या कीर्तनामधलं हे ज्ञानाची परंपरा एक आहे. म्हणून आता इष्टलिंगाच्या बाबतीमध्ये सांगितलं, खरं तर इष्टलिंग हे एकेश्वरवाद आहे. गाडगे बाबांनी सुद्धा सांगितलंय देव दगडात नाही देव मानसात आहे. तर आमचे या ठिकाणी महात्मा बसवण्णा म्हणतात अवघे जीव त्याची शिव. इथं जेवढे काही बसले ते सगळे जीव शिव आहेत. माणूसच महादेव आहे, माणूसच महादेव होऊ शकतो, आलं का लक्षामध्ये? आणि मग माणूस सोडून आम्हाला देव नाही, घर सोडून तीर्थक्षेत्र नाही, आम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. शेत आमची पवित्र भूमी आहे, अंगणच काशी आणि वाराणसी आहे. म्हणून महात्मा बसवण्णांच्या शरण लोकाला कुठं जाण्याची आवश्यकता नाही, 33 कोटी देवाला जाण्याची आवश्यकता नाही. पण आमच्या घरामध्ये किती देव आहेत, बरोबर आहे की नाही? आता त्याच्यावर न बोललेलं बरं, थोडं बोलतो. इष्टलिंग हा आमच्या गळ्यामध्ये आहे. इष्ट म्हणजे योग्य, कधीही केव्हाही तुम्हाला तो त्या ठिकाणी पुजता येतो. महिलांना देवाजवळ जायचा अधिकार नाही. आता सुद्धा काही मंदिरं असे आहेत की तिथं सांगतात महिलांना नो ऍडमिशन. जो देव आम्हाला जवळ येऊ देत नाही तो देव महिलांच्या काहीच कामाचा नाही. मग बसवण्णा म्हणाले हा इष्टलिंग स्त्रियांच्या गळ्यामध्ये आहे, तुम्हालाही तो इष्टलिंग बांधण्याचा अधिकार आहे. ज्यांना या माचा का काही हरळ्या या सगळ्यांना त्या ठिकाणी इष्टलिंग बांधण्याचा अधिकार आहे. अशा पद्धतीनं देह हेच देवालय झाला, देह हेच देवालय, शेवटी देह हेच देवालय सांगितलं. म्हणून बसवण्णाचा विचार साधा, सोपा, सरळ आहे, आलं का लक्षामध्ये? विषयाची व्याप्ती खूप मोठी असल्यामुळं कमी वेळामध्ये आटोपत घेतोय. शेवटी एक तुकडोजी महाराजाचं सांगतोय, एक वाक्य सांगतो आणि थांबतो. अरे रिकाम कशाला फिरत, तुझं गावच नाही का तीर्थ? अरे कशाला फिरतोस रे बापू, तुझं गाव तीर्थ आहे, उगा बोंबलत फिरू नको सांगितले. बसवण्णा सुद्धा म्हणाले अरे घर गाव हे सगळं तीर्थक्षेत्र तिथंच आहे, तुला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. शरण जिथे बसतात ते तीर्थक्षेत्र आहे. शरणांचं गाव तीर्थक्षेत्र आहे. शरण बोलतात, आता आम्ही म्हणतो शिवरात्र, बसवण्णा म्हणतात शरण चर्चा करू राहिले म्हणजे शिवरात्र, शरण बोललाले म्हणजे शिवरात्र. आता झोप आता झोपीसाठी एवढं चालू आहे, हवा घ्या, बाहेर सोडा, असलं करा तसलं करा, तरी शांत झोप येत नाही. बसवण्णा म्हणतात जप म्हणजे काय, आम्ही जप करतो, असे डोळे लावून जप करतो, बगड्यासारखा जप करतो लक्षामध्ये. पण बसवण्णा लई जप करणारे आपल्याकडे सुद्धा निर्माण झाले बगड्यासारखे.
पण जप म्हणजे काय असं बसवांना म्हणतात, ज्यानं काम केला, कष्ट केला आणि ज्याला शांत झोप येते, जगातला सर्वश्रेष्ठ जप आहे. ओके, जगातला सर्वश्रेष्ठ जप आहे. पण आज झोपच येत नाही आम्हाला, झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात, बरोबर नाही. ज्याला शांत झोप, त्यानं समजायचं त्याचं आरोग्य 100% चांगलं आहे. ज्याला झोप येत नाही त्यानं समजायचं की त्यानं शुगर कट चाललाय. अलग लक्षामध्ये 100%. याचा अर्थ शांत झोप आली पाहिजे. म्हणून बसवण्णांचं तत्वज्ञान शांत झोप आली पाहिजे. काम करा, कष्ट करा, स्वस्थ राहा, चांगलं झोप चांगली आली पाहिजे, आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी त्याने काय कवे कैलासचा नारा दिला. काय कवे कैलासचा नारा, या अरे रिकाम कशाला फिरतो याच्याशी नातं जोडणार आहे. गावी राहती गरीब उपवासी, अन्न सत्र लावितो सकाशी, हे दान नव्हे का व्यर्थ, तुझं गावच नाही का तीर्थ, तुझ्या गावाची शाळा ही मोडली, धर्मशाळा तू शहरी का जोडली, याने निघतो का जीवनाचा अर्थ, तुझं गावच नाही का तीर्थ, गावी गरिबांची घरटी ही मोडली, तू तीर्थाचं मंदिर जोडली, गाव गुंड करी ती अनर्थ, तुझं गावाच नाही का तीर्थ, आपल्या गावाची सेवा जो करतो तोच कीर्तीने मानाने करतो, दास तुकड्या म्हणे होई सार्थ, तुझं गावच नाही का तीर्थ. गाव सोडून कुठं जायचं नाही. माझं गाव, माझं घर, माझं शेत तीर्थक्षेत्र आहे. 12व्या शतकात हाच विचार महात्मा बसवण्णांनी वचनाच्या माध्यमातून मांडलेला आहे. आणि म्हणून अर्थात गाडगे बाबांचं कीर्तन, तुकडोजी महाराजांची खंजिरी आणि ग्रामगीता आणि बसवण्णांचं वचन वैचारिक साम्य आहे. काळ वेगळा असेल, विचार एक आहे, भाषा वेगळ्या असतील, परिवर्तनाचा सूर एक आहे. हा परिवर्तनाचा सूर एक करण्यासाठी आपण सगळ्यांनी एका सुरामध्ये एकाच विचाराची होऊया आणि या तिन्ही संतांचे विचार समाजाच्या भल्यासाठी, राष्ट्राच्या निर्माणासाठी, एकात्मतेसाठी, सामाजिक न्यायासाठी, स्वातंत्र्यासाठी, बंधुतेसाठी, अंध रूढींच्या निर्मूलनासाठी, सशक्त भारत, उन्नत भारत, समृद्ध भारत, विकसित भारत उभं करण्यासाठी या तिन्ही संतांचे विचार सोबत घेऊन जाऊया. हा संदेश या बसव साहित्य संमेलनातून घेऊया. एवढंच बोलतो. तुम्ही मला सहन केला त्याबद्दल धन्यवाद.